जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मन हेची राम जनी मेघश्याम, देही आत्मा राम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांपुढे नतमस्तक होऊन त्यांना वंदन करते. तुम्हा सर्व श्रोत्यांना अभिवादन करते आणि आत्मारामाला प्रारंभ करते. काल आपण बघितलं होतं की अनेक प्रकारचे म्हणजे 8 प्रकारचे अभिमान आहेत आणि ते अभिमान जे आहेत त्यामुळे अहंकार निर्माण होतो आणि या अहंकाराचा खरं म्हणजे त्याग करायला पाहिजे. तो केला तर आपल्याला पुढची साधना करणं सोपं जातं, सहज शक्य होतं. त्यामुळे हे 8 अभिमान, 8 असं नाही, अगदी प्रत्येक क्षुल्लक गोष्टीचे आपल्याला अभिमान असतातच, बारीक सारीक गोष्टींचे. ते सर्व अभिमान हळूहळू कुठेतरी कमी करायला पाहिजेत. त्यामुळे जो अहंकार वाढतो तो कमी करायला पाहिजे असं समर्थांनी इथे सांगितलंय. आणि त्यावेळेला अभिमान टाकता पहिलं पारू पावशील बापा असं त्यांनी सांगितलं. म्हणजे हा अभिमान एकदा टाकून दे. खूप सोपं आहे रे. खरं जे धरायलाच नको त्याला तू धरून ठेवलंय आणि त्यांनी मला धरलंय त्यांनी मला धरलंय असं म्हणतोयस. खरं म्हणजे तूच त्याला धरलेलं आहेस. ते तू एकदा टाकून दे की तू त्यातनं मोकळा होशील. आणि शिवाय ते म्हणतात तू समर्थांचे लेकरू, तू त्या समर्थांचा लेकरू आहेस. हे लेकरू म्हटलं ना की लेकरू म्हटलं की ते आईच्या कुशीत सामावलं असं आपल्याला एक भास डोळ्यापुढे निर्माण होतो. आपण सुद्धा त्या परब्रह्म परमेश्वराच्या कुशीमध्येच होतो. पण हे सगळं कुशीमध्ये असताना सुद्धा त्याला दूर सारून आपण बाहेर आलो. पुन्हा एकदा त्याच्या कुशीत गेलं की आपल्याला बरं वाटेल. तत्त्वमसी, खरं तू तेच आहेस, तू त्याचंच लेकरू आहे. आता तुला तिथेच जायला हवंय, चुकून तू इकडे आलायस असं त्यांनी म्हटलं. आणि ते म्हणताना पुढे ते तशाच पद्धतीने आपल्याला सांगतात 29व्या ओळीमध्ये, ईश्वरापासूनी झालासी परी तू तया चुकलासी, म्हणून हे दुःख भोगसी वेगळेपणे उत्कट श्रीराम. त्यागसी सकळ वैभवाला आणि विश्वाससी माझी बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथे श्रीराम. म्हणजे ज्यांनी तुला निर्माण केलं, ज्यांनी तुला बुद्धी दिली, त्या तुला दिलेल्या बुद्धीच्या जोरावर तू त्याचा शोध घ्यावास म्हणून त्याला निर्माण केलं, तुला निर्माण केलं आणि त्यालाच तू विसरलास. म्हणजे ज्याने तुला निर्माण केलं त्यालाच विसरलास. ऐतरेय उपनिषदामध्ये भगवंतानी ब्रह्मांड निर्माण केलं ती गोष्ट आहे. म्हणजे विराट पुरुष निर्माण केला आणि त्यामध्ये प्रत्येक अवयवाची देवता निर्माण झाली. जसं कानांची देवता दिशा, डोळ्यांची देवता आदित्य, मनाची चंद्रमा, अशा पद्धतीने वेगवेगळ्या त्या विराट पुरुषांमध्ये त्याच्या अवयवाच्या वेगवेगळ्या देवता निर्माण झाल्या.
आणि मग त्यांनी प्राणी निर्माण केले. हे विराट पुरुषाला आधी निर्माण केलं आणि मग सर्व प्राणी निर्माण केले. हे प्राणी निर्माण करताना त्यात त्यांनी प्रथम गाय केली. सर्व देवतांना आपापल्या स्थानी जाऊन बसायला सांगितलं. त्या थोड्या वेळ तिथे थांबल्या. खरं म्हणजे गाय ही आपण देवी स्वरूप मानतो, त्यामुळे त्या गायीमध्ये 33 कोटी देव आहेत अशी आपली भावनाही आहे आणि ती योग्यच आहे, त्याबद्दल वादच नाही. पण ह्या गायीमध्ये जेव्हा निर्माण केली तिला, त्यावेळेला सर्व देवतांना सांगितलं त्यात आपापल्या स्थानी जाऊन बस. पण त्या तिथे जरा वेळ बसल्या त्या देवता आणि पुन्हा बाहेर आल्या. घोड्याला निर्माण केलं, त्यांच्यामध्ये जाऊन बसा म्हणाले. पण तिथेही तसंच झालं की तिथे ते आपापल्या स्थानी जेव्हा देवता जाऊन बसल्या, त्या गायीच्या डोळ्याच्या ठिकाणी डोळ्यांची देवता, कानांच्या ठिकाणी कानाची देवता, पण त्या पटकन बाहेर आल्या. घोड्याला निर्माण केलं त्यावेळेला सुद्धा भगवंतानी विचारलं की अरे तुम्हाला गाय आवडली नाही म्हणून घोडा निर्माण केला, मग त्यातनंही तुम्ही बाहेर आलात, असं काय झालं की तुम्ही यातनं बाहेर येत आहे? तेव्हा देवतांनी उत्तर दिलं, आम्ही ज्या गायीच्या डोळ्यातून पाहिलं त्यातनं आम्हाला फक्त गोठा, चारा, बैल आणि सिंह दिसला. घोड्याच्या ह्याच्यातनं पण तेच दिसलं. म्हणजे गोठा, चारा, बैल आणि सिंह आम्हाला दिसला, याचा अर्थ आहार, निद्रा, भय, मैथुन. आहार, निद्रा, भय, मैथुन याचाच विचार त्याच्यामध्ये होता. तुम्ही काहीतरी वेगळं निर्माण करा. त्याने अनेक प्राणी निर्माण केले आणि नंतर स्वतः देवानी माणसाला निर्माण केलं आणि तो म्हणाला बरं ठीक आहे, याच्यात बरोबर जाऊन बसा, याच्या ठिकाणी ज्या ज्या डोळे, कान, नाक वगैरे अवयव आहेत तिथे तिथे आपापल्या स्थानी जाऊन बसा, बघा काय वाटतंय तुम्हाला ते. कारण भगवंतानी जेव्हा देवाला निर्माण केलं त्यावेळेला तो खुशच झाला. खरं म्हणजे गमतीची गोष्ट अशी सांगायला, कथेकरी बुवा सांगतात तशी गोष्ट आहे ही, पण कसं आहे त्यातही जरा मजा वाटते. अनेक प्रकारचे प्राणी केल्यावर ब्रह्मदेव थोडासा चिंतेतच पडला की असं का होतंय की ह्या देवता काही तिथे थांबायला तयार नाहीत, मग असं काय करावं, कोणता प्राणी निर्माण करावा? तर त्याची पत्नी त्याला असं म्हणाली की तुम्ही तुमच्यासारखाच माणूस तयार करा, त्याला माणूस म्हणूया आपण. तुम्ही तुमच्यासारखंच प्राणी तयार करा, मनुष्य प्राणीही आपण म्हणतो. तुम्ही तुमच्यासारखाच निर्माण करा प्राणी एखादा, फक्त ते 4 हात वगैरेपेक्षा 2 हात ठीक आहेत, बाकी सगळं तसंच निर्माण करा. तो म्हणतो ही आयडिया काही म्हणजे वाईट नाही आहे. म्हणून ब्रह्मदेव आपल्यासारखाच एक प्राणी निर्माण करतात, 2 हाताचा, 2 हात, तिसरं मस्तक, पण आपल्यासारखाच प्राणी निर्माण करतात. आणि त्याच्यावर ते इतके खुश होतात की त्यांना तो प्राणी भयंकर आवडतो. त्याला ते मनुष्य प्राणी असं म्हणतात. सगळ्या देवतासुद्धा त्याच्यामध्ये जाऊन बसायला तयार होतात. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात मला तर हा प्राणी भयंकर आवडला आहे, तुम्ही पण एकदा जाऊन बघा. आणि स्वतःला जेव्हा त्यांना तो आवडलेला होता त्यावेळेला ते म्हणतात बाबा मला तू इतका आवडलास की मी तुला आता बुद्धीची देणगी देऊन टाकतो. म्हणून बोनस म्हणून त्यांनी बुद्धीची देणगी त्या प्राण्याला दिली. सगळ्या देवता तिथे स्थित व्हायला गेल्या, देवताही खुश झाल्या. तेव्हा देवता ज्या होत्या त्याला भगवंतानी विचारलं, ब्रह्मदेवानी विचारलं, काय झालं की तुम्ही एवढे खुश आहात, तुम्हाला आवडला का हा प्राणी, मनुष्य प्राणी? तर म्हणे हो हो भगवंता, आम्हाला हा अतिशय आवडला, कारण याच्या डोळ्यातून आम्ही पाहिलं तर आम्हाला जग सुंदर दिसतंय, ज्ञानाचा उदय दिसतोय, स्वरूपाला जाणण्याची शक्ती दिसते. भगवंताला हा मनुष्य आपला शोध घेईल अशी खात्री वाटू लागली. आणि म्हणून समर्थ असं म्हणतात, अरे ज्याने तुला निर्माण केलं त्यांनी तुला बुद्धी दिली बोनस म्हणून, आणि त्या बुद्धीच्या जोरावर तू त्याचा शोध घ्यावा म्हणून तुला निर्माण केलं, त्यालाच तू विसरलास. या सर्व बाह्य जगतामध्ये गुंतलास. त्याने ते तुझ्यासाठी निर्माण केलं आहे. हे जगत आहे
ते तुझ्यासाठी निर्माण केलं आहे. कारण तुला खायला काहीतरी हवं, तुला प्यायला काहीतरी हवं, तुला वस्त्र हवीत, तुला निवारा हवा, या सगळ्या गोष्टी हव्यात म्हणून त्यांनी ते तुझ्यासाठी निर्माण केलं आहे. पण तू त्याच्यातच गुंतून गेलास आणि तुझ्यापेक्षा त्याला वेगळं मानलंस. त्यामुळे तुला हे जे भोग आहेत किंवा दुःख आहेत ते भोगावे लागतात. ह्या सगळ्यामध्ये गुंतण्याची आसक्ती सोडून दे. कारण विरक्ती म्हणजे काय? विरक्ती म्हणजे उपाधीचा त्याग करायचा नाही आहे. उपाधीत राहून अनासक्त राहायचं आहे, त्याला विरक्ती असं म्हणतात. संसाराची अनासक्ती पाहिजे, पण संसार सोडायचा नाही आहे, तो अतिशय उत्कृष्टपणे करायचा आहे, पण अनासक्त रूपाने करायचं आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात, संसार दाईसारखा करायचा आहे आणि परमार्थ जो आहे तो आईसारखा करायचा आहे. आम्ही नेमकंच उलटं करतो. म्हणजे विरक्ती, अनासक्त राहून हा संसार करायचा आहे, म्हणजे उपाधीचा त्याग करायचा नाही आहे. पण रंगूनी रंगात साऱ्या पाय माझा मोकळा, अशाप्रमाणे सगळ्याचा आस्वाद घ्यायचा आहे, पण त्याच्या आसक्तीत राहायचं नाही आहे. ती आसक्ती सोडून दे, त्याचा त्याग कर. व्यावहारिक जगामध्ये ध्येय गाठण्यासाठी आम्हाला काही गुण लागतात, काही डिग्र्या लागतात, काही परीक्षा पास कराव्या लागतात. त्यासाठी अनेक गोष्टी म्हणजे चांगले गुण आपल्यामध्ये असावे लागतात व्यावहारिक जगामध्ये ध्येय गाठण्यासाठी. पण परमार्थात आत्मज्ञान घ्यायचं आहे. परमार्थात आत्मज्ञान घेण्यासाठी सुद्धा गुण लागतात. ते गुण म्हणजे त्याग आणि श्रद्धा. प्रापंचिक ऐश्वर्याचा त्याग करायचा आहे, अशाश्वत ऐश्वर्याचा त्याग करायचा आहे आणि सद्गुरूंवर श्रद्धा ठेवायची, असं समर्थ आपल्याला सांगतात. आपल्या सर्वांना कल्याणाची कथा माहिती आहे. कड्यावर उभं असताना समर्थाने म्हटलं, छाटी उडाली कल्याणात धाव, पकड ती छाटी. एका क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी उडी घेतली आणि छाटी पकडली, कुठलाही न विचार करता. मी पडेन की काय, मला लागेल की काय, छाटी पकडणं एवढं सोपं आहे का, वगैरे वगैरे, काही नाही. सद्गुरू आज्ञा म्हणजे सद्गुरू आज्ञा, आणि ती पाळणं म्हणजे सत्शिष्याचं कर्तव्य. आपलं योगक्षेम पाहणारे, आपल्याला सांभाळणारे सद्गुरू आहेत, ही दृढ श्रद्धा होती. समर्थ शिष्याला म्हणतात, तू जर आपले सर्व वैभव टाकून दिलंस आणि माझ्या बोलण्यावर दृढ विश्वास ठेवलास, माझ्यावर तुझी श्रद्धा असेल, तर मी तुला स्वस्वरूपी नेऊन ठेवीन. त्यागसी सकळ वैभवाला, विश्वाससी माझिया बोला, तरी मी घालीन रे तुझला जेथील तेथ. तर मी तुला तिथे नेऊन ठेवीन. हे कोण्या मंत्र्यासंत्र्याचं आश्वासन नाही आहे, हे सद्गुरूंनी दिलेलं अभिवचन आहे. त्यामुळे ते पूर्ण होणारच जर आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे केलं तर. श्रद्धा आणि विश्वास याबद्दल पूर्वारंभ लघुकाव्यामध्ये समर्थ म्हणतात, जेथे विश्वास आणि विरक्ती, नाही संसारी आसक्ती, जया आवडे गुरुभक्ती अंतरापासूनी. ही गुरुभक्ती म्हणजे त्या सद्गुरूंवरची श्रद्धा आहे. बरं, दुसरी गोष्ट अशी आहे महत्त्वाची, की समर्थ वैभव टाकायला सांगतायत. हेही लक्षात घ्यायला हवं. जे आम्हाला जास्त झालंय, जे आम्हाला सरप्लस आहे, ज्याचा आम्हाला कंटाळा आलाय, ते टाकायला सांगत नाही. तसं टाकायला सांगितलं असतं तर आम्ही पटकन दिलं असतं. खरं म्हणजे जे आम्हाला 2-2, 3-3 वर्ष लागत नाही, ते सुद्धा आम्ही माळ्यावर साठवून ठेवतो. राहू दे, लागेल कधीतरी म्हणून साठवून ठेवतो. इतकंच कशाला, औषधाची बाटली निम्मी राहिलेली आहे, असू दे, पुन्हा खोकला झाला तर उपयोगी पडेल, आम्ही ठेवतो. ती व्यावहारिक दृष्टिकोनातनं ठेवतो म्हणा, किंवा त्याचा आम्ही त्याग करत नाही की नाही. म्हणजे पुन्हा खोकला झाला तर, म्हणजे पुन्हा खोकला व्हावा ही इच्छा आहेच. पुन्हा जन्म मिळाला तर ते पुण्यकाम असेल, म्हणजे पुन्हा जन्माची अभिलाषा आहेच. मग ते आपल्याला इथे सांगतायत, आपल्याला सरप्लस झालेलं, जास्त झालेलं, कंटाळा झालेलं काही टाकायचं नाही आहे, पण आम्हाला टाकायचे ते समर्थ वैभव त्याग करायला सांगतायत. हे वैभव म्हणजे काय?
माझं मला याच्याशी जे जे निगडीत आहे ना त्याचा सर्वाचा त्याग कर. माझं शरीर, माझी बायका मुले, माझं घरदार, माझा पैसा अडका, माझा जमीन जुमला, माझं शिक्षण, माझी नोकरी, माझं स्टेटस, किती गोष्टी आहेत. म्हणजे या सगळ्याचा वैभवाचा त्याग करायला सांगतात. बायका मुलांचा त्याग करायचा आहे म्हणजे त्यांना सोडून द्यायचं नाही आहे. घरदाराचा त्याग करायचा आहे म्हणजे ते तिथून बाहेर पडायला पाहिजे असं नाही आहे. जमीन जुमला, पैसा अडका, शिक्षण जे म्हणतोय त्याचा त्याग करायचा आहे म्हणजे ते आहेच आहे आपल्याबरोबर. पण तरीसुद्धा या सगळ्यामुळे जो अहंकार निर्माण होतो किंवा या सगळ्यामधली जी आपली आसक्ती निर्माण होते ती आसक्ती त्यातनं दूर काढायची, ती उपाधी आपल्याला दूर करायची. त्या आसक्तीतनं बाहेर पडायचं, त्या आसक्तीचा त्याग करायला सांगतात, त्या वैभवाचा त्याग करायला सांगतात. ह्याला आपण व्यावहारिक जगात वैभव असं म्हणतो, त्याचा त्याग करायला सांगतात. आणि हे या सगळ्यामुळे आम्हाला खरं म्हणजे सुख मिळत असतं, त्यामुळे आम्ही ते सोडायला तयार नाही. आम्हाला मुलाकडनं सुख मिळतंय, नवऱ्याकडनं सुख मिळतंय, बायकोकडनं सुख मिळतंय, ही सगळी सुख मिळत आहेत म्हणून आम्ही त्यांना सोडायला तयार नाही. हे जी मिळणारी सगळी सुख आहेत ती क्षणभंगूर आहेत. आणि क्षणभंगूर सुखामध्ये शेवटी दुःखाचाच अनुभव येतो. मुळामध्ये अंतःकरणामध्ये त्यागवृत्ती हवी. ही त्यागवृत्ती जर असेल किंवा ती अभ्यासाने मिळवायला सुद्धा हवी. साधन चतुष्टय संपन्न झाल्यावर ही त्यागवृत्ती आपल्यामध्ये येते. क्षणभंगूर सुखामध्ये शेवटी दुःखाचा अनुभव येतो आणि मुळात अंतःकरणात त्यागवृत्ती असावी लागते. त्यागवृत्तीच्या अभ्यासाने भोगवृत्तीची आसक्ती कमी होते. आम्ही प्रत्येक गोष्ट भोगायला जातो, त्याचा उपभोग घेतो, त्या उपभोगाची आसक्ती कमी होते आणि भोगी मन जीवाचं दास्यत्व करतं, त्याच्यातच त्याला गुंतवून ठेवतं, त्या सुखांचं दास्यत्व पत्करतं आणि सुख दुःख भोगत राहतं. त्यागी मन निस्संग होऊन आत्मारामामध्ये रमतं. म्हणून त्यागात शांती निरंतरम असं भगवद्गीता सांगते. त्यामुळे मुळात अंतःकरणामध्ये त्यागवृत्ती असावी लागते. इथे समर्थ शिष्याला पारमार्थिकदृष्ट्या असलेल्या अतिरिक्त गोष्टी, ऐहिक वैभव या दोन्ही गोष्टींचा त्याग करायला सांगतात. पारमार्थिकदृष्ट्या पण आणि प्रापंचिकदृष्ट्या पण, या दोन्ही ठिकाणी. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेव असं म्हणतात, जगात सुखाची अंगडी घेऊन किंवा जगामध्ये सुखाची अंगडी लिहून दुःख येत असतात. म्हणजे ज्या वेळेला सुख येतं त्यावेळेला दुःख त्या दाराच्या आड लपलेलंच असतं आणि ज्या वेळेला दुःख येतं तेव्हा सुखही त्याच्या मागे लपलेलं असतं. साधं आपण जर बघितलं, एक 4 व्हीलर होती आमच्याकडे असं आपण म्हणतो. आता ती आम्हाला पुरत नाही, ती चांगली नाही, आता मोठी घेतली, अगदी AC स्पेशल उत्तम अनंत सुविधा आतमध्ये असलेली. पहिल्यांदा इतका काही आनंद झाला, इतकं काही छान वाटलं, सगळ्यांना पेढे वाटले, गाडीची पूजा वगैरे केली आणि त्या आलिशान गाडीत बसताना प्रचंड आनंद झाला आणि समाधान झालं की वाह, यासारखं दुसरं सुख नाही. काही दिवस गेले, गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्यावेळेला केवढं नुकसान झालं. अहो, महागडी गाडी, त्या एक एक पार्टसुद्धा त्याचा इतका महागडा आणि तो बदलावा लागला. बरं, थोडंफार ॲक्सिडेंटमध्ये थोडी शारीरिकही दुखापत झाली, म्हणजे हॉस्पिटलायझेशन आलं. सुरुवातीला जी गाडी आनंद देत होती तीच आत्ता दुःखकारक ठरली. अशाश्वतामध्ये याच गोष्टी होत असतात. त्यामुळे शाश्वत गोष्टी ज्या आहेत तिथे असं होत नाही. परमार्थात माझं मन जर निस्संग झालं तर मिळालं तरी वाहवा, नाही मिळालं तरी वाहवा.
ही केवळ आणि केवळ भगवंताची इच्छा आहे. मी फक्त त्याचं प्याद आहे, तो हलवेल तसं हलवणार आणि तो हलवेल तसंच मी हलायचं आहे, या पातळीवरती विवेकाने विचार केला जातो. आणि त्यामुळे या सगळ्या मागे त्याग त्यांनी सांगितलेला आहे. हा त्याग सांगताना महत्त्वाचं वाक्य, क्षणभंगूर अशाश्वत सुखामध्ये दुःखाचाच अनुभव येतो. आणि म्हणून मुळात सर्व सुख उपभोगायची आहेत, त्याबद्दल वादच नाही, पण अंतःकरणात त्यागवृत्ती हवी. हाच आनंद मला सातत्याने मिळू दे असं त्याच्यामध्ये आसक्त व्हायचं नाही आहे. म्हणून इथे मनाला जीवाचं दास्यत्व पत्करता कामा नये. हे मन जे आहे ते जीवाचं दास्यत्व करतं आणि जीवसुद्धा ह्या बाह्य गोष्टींमध्ये गुंतून पडतो, आसक्त होतं, म्हणून मनही त्याच्यामध्ये रमतं. म्हणून निस्संग होणं हे महत्त्वाचं आहे. इथे समर्थ या ऐहिक गोष्टीच्या, अतिरिक्त गोष्टीच्या किंवा सिद्धींच्या, परमार्थिक दृष्टिकोनातनं विचार केला तर सिद्धींची जी आसक्ती आहे त्याच्यातनं, या सगळ्यातनं बाहेर पडायला सांगतायत, त्याचा त्याग करायला सांगतायत. ते पुढे म्हणतात, तुझे अढळपद गेले, तुझ मायेने वेढा लाविले, ते जरी तुझे तुझ दिधले, तरी मज काय देशी श्रीराम. जितुके काही नासोन जाईल, जे अशाश्वत असेल, तुझ समागमे न येईल, तितुकेच द्यावे मज श्रीराम. तुझे अढळ पद गेले. अढळ पद म्हणजे जे कधी ढळत नाही, कमी होत नाही, ते अढळ. जिच्या तिथे जसं तसं राहतं ते अढळ पद, कुठेच जात नाही. पण ते म्हणतात तुझे अढळ पद गेले. हा व्यदतो व्याघात असं मराठी व्याकरणामध्ये त्याला म्हणतात. व्यदतो व्याघात म्हणजे अढळ पद आहे, जे कुठे जाणार नाही, ढळणार नाही, तेच तर तुझं गेलं. का गेलं? तुझं मायेने वेढा लाविले. म्हणजे या प्रकारे त्यांनी ते वर्णन केलंय. तुझं अढळपद, तुझं अढळपद कोणतं आहे? ब्रह्मपद. तू ब्रह्मस्वरूप आहेस, हेच तू विसरून गेलास, स्वतःचं दिव्यत्व विसरून गेलास, मायेत अडकलास. मायेलाच आपलंसं मानलं, मायाच खरी मानली आणि मला जे दिसतंय, जाणवतंय, अनुभवाला येत आहे तेच खरं तुला वाटायला लागलं. आणि हाच तुझा मोठा भ्रम आहे. तो भ्रम जर तुला दूर करायचा असेल तर या आसक्तीतनं बाहेर पडायला हवं. तुझं मायेने वेढा लावेले. मनुष्य जेव्हा मातेच्या गर्भात असतो त्यावेळेला आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेलं आहे, सतत देवाला प्रार्थना करतो, मला इथून सोडव, मला इथून सोडव. मी आणि तू एकच आहे असंच तू मला सांगितलंस ना रे. मग तू आणि मी एकच आहे तर मला या यातना कशासाठी? मला या यातनातनं सोडव. आता मी फक्त आणि फक्त तुझाच शोध घेईन, बाहेर आल्यावर तुलाच भेटीन. हे सतत ऐकून भगवंताला त्याची दया येते, कारण तो करुणाकर आहे. माणसाच्या शब्दावर तो विश्वास ठेवतो आणि भगवंत त्याची सुटका करतो. खरं तर माणूस विश्वास ठेवण्याजोगा आहे का नाही हेही माहिती नाही, पण तरी भगवंताला त्याची करुणा येते आणि तो त्याच्यावर विश्वास ठेवतो. जीव जन्माला येतो, नर्स त्याला अगदी पूर्ण स्वच्छ करून टाकते आणि इतकं स्वच्छ करते की परमेश्वराबद्दलचा त्याचा भाव, परमेश्वराला दिलेलं त्यांनी वचन सगळं स्वच्छ करताना निघून जातं. आणि मग त्या जीवाला ती दुपट्यामध्ये गुंडाळते. हे दुपट्यात गुंडाळणं म्हणजे मायेत गुंडाळणं. दुपट म्हणजे द्वैताचं कापड. वरती सगळे तुकडे तुकडे रंगीबेरंगी दुनियेचे लावलेले असतात आणि खाली मात्र भगवंताचं एकच एक अधिष्ठान असतं. म्हणजे वरती लावलेले तुकडे आणि त्याच्या खाली असलेलं अस्तर, अशा दुपट्यामध्ये ती नर्स त्याला गुंडाळून आणते आणि आपल्याला दाखवायला आणते. आणि इथंच आपण मायेमध्ये गुंडाळून जातो. परब्रह्माला विसरून सोहम सोहम म्हणणारा जीव कोहम कोहम म्हणायला लागतो. तुझं मायेने वेढा लाविले.
आता त्यातून तुला बाहेर काढून मी जर तुला अढळपद दिलं, परब्रह्मपद दिलं, तर तू मला काय देशील? थोडंसं आश्चर्यच वाटतं. काही न मागावे शिष्याशी असं म्हणणारे समर्थ असं कसं काय म्हणतात? मी तुला तुझं अढळपद देईन, परब्रह्मपद देईन, तू मला काय देशील? पण नंतर उलगडा होतो. सर्वसाधारणपणे काहीतरी घ्यायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं. हा म्हणजे व्यवहार आहे. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात सुद्धा म्हणतात, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. संतांचा व्यवहार आपल्यासारखा नसतो बरं का. ते ऐहिक गोष्टी मागत नाहीत. ते तुमचं तन मन आणि वाणी मागतात. काया वाचा मने भगवंताला समर्पित व्हा असं सांगतात. समर्थ सुद्धा म्हणतात, आमुची प्रतिज्ञा ऐशी काही न मागावे शिष्याशी, आपणा मागे जगदीशाशी भजत जावे. असे म्हणणारे समर्थ शिष्यांजवळ काय आणि कसं मागतील? पण काहीतरी घ्यायचं असेल तर काहीतरी द्यावं लागतं, ती किंमत कळावी म्हणून. खरं तर शिष्याचं कल्याण होण्यातच समर्थांना जास्त आनंद मिळणार आहे. त्याशिवाय त्यांना काहीही नकोय. जगात आत्मतत्व सोडता सर्व गोष्टी नाशिवंत आहेत. ऐहिक जगाचा निरोप घेताना सगळं इथंच सोडून जायचंय. अशा पद्धतीने शिष्याला सतत आत्मारामाचं स्मरण करायला ते सांगतायत. आणि शिष्याच्या कल्याणासाठी समर्थांनी नाशिवंत वस्तूंचा त्याला त्याग करायला सांगितलेला आहे. शिष्यांनी सद्गुरूंना या सर्व अर्पण कराव्यात असंही त्यांनी सुचवलेलं आहे. ते खरं म्हणजे तुला गरजेचं आहे तेवढंच तुझ्याजवळ ठेव. जे तुझ्या बरोबर येणार आहे ते तुझ्याजवळ ठेव. हे लक्षात घे. मला तुझं पुण्य नकोय, मला तुझं पापही नकोय. पण जे मृत्यूनंतर तुझ्या बरोबर येणार नाही ते तू मला देऊन टाक. जे तुझ्या बरोबर येणार आहे ते तू तुझ्याजवळ ठेव. पण तुझ्या बरोबर काय येणार आहे आपण विचार करायला पाहिजे. समर्थ जेव्हा म्हणतात, मृत्यूनंतर जे तुझ्याबरोबर येणार आहे ते मला नको, पण जे तुझ्याबरोबर येणार नाही ते मला दे. मग माझ्याबरोबर मृत्यूनंतर काय येणार आहे? धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे, भार्यागृहद्वारे जनस्मशाने, देहश्चितायाम परलोक मार्गे, कर्मानुगो गच्छति जीव एकहा. धन भूमीवरच राहणार आहे. आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर बँक बॅलन्स, ब्लॅक व्हाईट सगळं इथंच राहणार आहे. पूर्वीच्या काळी गुरंढोरं हे पशुधन समजलं जायचं. ती सर्व गोठ्यातच राहणार आहेत असं त्यांनी म्हटलंय. आताच्या काळात आपल्या गाड्या, काय वेगवेगळ्या प्रकारच्या मॉडेल्सच्या गाड्या सगळं गॅरेजमध्येच राहणार आहे. बायको घराच्या द्वारापर्यंतच येणार आहे शेवटी पोचवायला येताना. आणि नातेवाईक, मित्र, आप्तेष्ट हे स्मशानापर्यंत येतील. पण जेव्हा तुला चितेवर ठेवलं जाईल तेव्हा तू नष्ट होणार आहे. तेव्हा यातलं काहीच तुझ्याबरोबर येणार नाही. आणि तेच तर मी मागतोय. जे तुझ्याबरोबर येणार नाही, नश्वर आहे, ते मला दे. आणि हा खरा म्हणजे आत्मारामाचा कळीचा मुद्दा आहे. 7 पिढ्या कमवण्याची आपली पॉवर पण नाही आणि त्याचा उपयोगही नाही. हेही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे जे जे नश्वर आहे ते ते मला दे, ते तुझ्याबरोबर येणार नाही. हा आत्मारामाचा कळीचा मुद्दा आहे. हे लक्षात ठेवून काय काय नश्वर आहे याचा विचार करत आपण इथेच थांबू. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.